गाईज गुड मॉर्निंग। तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि आजची आपली सुरुवात व्हिडिओची माझ्या या माऊपासून होते। तर आज आहे 4 तारीख 4 मे। तर आज माझा बर्थडे आहे, सो मला कमेंटमध्ये नक्की विश करा। अँड तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या दिवसभरात काय काय होणार आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर असंच कनेक्ट राहा आपल्यासोबत आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। बाजूला जी बेल आयकॉन दिली आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आधी येऊन भेटते। आणि त्याच्यानंतर मग आज दिवसभर काय काय होणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे, बघू। सो इकडे आता उठलेला आहे आपला चिकू बेबी। ए वंशी, हाउ आर यू बॉडीगार्ड। तर असेच कनेक्ट राहा आणि पुढे बघत राहा। सो लेट्स कंटिन्यू। चपाती चिवडा केलेला। काय केला होतास रे? फोडणीची चपाती। आणि आता आम्ही सॉस सोबत ती खाल्ली आहे, संपले, खूप छान झाले। आणि चहा। आलो आहोत पावसला आणि आता जातो आम्ही स्वामींचं मंदिर आहे इकडे स्वरूपानंदमध्ये। तर तिकडे जातोय कारण तिकडे आमच्या शेजारी राहतात ना, म्हणजे हा त्याची आजी राहते इकडे, तर त्यांच्याकडे जातोय तांदूळ आणायला। आता बघू। वाटू नको। आम्हाला पण जायला देत। मी इकडे थांबलोय, आता वंश नेतोय आम्हाला मामाईच्या घरी, बघूया। आणि इथे पुढेच तिकडे ते मंदिर आहे। इकडे माऊ आहे आणि हे घर आहे। हे असं त्यांचं घर आहे इकडे। वंश मला अच्छा तर वंश नेतोय आम्हाला आजीच्या दुकानात। तिकडूनच हे पुढे दिसतंय, तिकडून खाली जायचं रोड म्हणजे त्या मंदिरात आहे स्वामी स्वरूपानंद। इकडे दुकान आहेत, हे असं मंदिर आहे इकडे। आम्ही मंदिराच्या इकडे चालू आहे। वंशच्या मामाई त्यांचं हे छोटंसं स्टॉल आहे आणि आतमध्ये इकडे दुकान आहे। हे आहे मंदिर परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर। बरेच पर्यटक आलेत मंदिरात व्हिजिट करायला। सो इकडे बरेचसे दुकानं सुद्धा आहेत, चप्पल ठेवण्यासाठी सोय केलेली आहे व्यवस्थित। मिनी वंश मंदिरात थोडंसं पाया पडून येतोय। असं इकडे मंदिर आहे, मध्ये अलाउड नव्हतं फोटो काढायला वगैरे, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केला आतून। सो एवढं असं आहे मंदिराचा परिसर। मनू ले बा, काय म्हणतोस? काय बडबडतोय काय तू? वहिनी राहतात। ही बघा, ही गायचं अजून फ्रेम दिसते, हिला शॉक लागून ती ऑफ झालेली आहे। या आजी लागतोय काय?
मामा गेले नागपुरात. बसशील नाही त्यावर आता. ते कोण आला भात आला होता घ्यायला. आता एकटी आले ते मग एक दिवस तिच्याकडेच राहून येईल. मग आपली एकदा गेली की मग आणि झाडू वगैरे सगळं वहिनींचे सामान हे सगळं घेऊन आम्ही निघालोय आता. सामान आहे त्यांचं. हा हे सगळ्यात मोठं सामान. सो आता निघतो आम्ही. सो भेटू घरी. इकडे जॅकने पेरू काढलेत आणि आम्ही सगळे बाजूच्या आवारात बसलोय आणि खातोय मस्त पैकी. आम्ही इकडे मस्त थंडगार सावलीमध्ये बसलोय झाडाखाली आणि थोडंसं गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि खूप छान वाटतंय टाइम स्पेंड केल्यानंतर. सो आता रत्नागिरीला जायचं आहे आम्हाला. बड्डे स्पेशल काय करायचं ते बघू आणि ते मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो असेच कंटिन्यू राहा बघू. सो आता मी रेडी झालोय आणि जातोय रत्नागिरीला. तर डीमार्टला वगैरे जाऊ. थोडंसं शॉपिंग करायची आहे आजच्यासाठी. म्हणजे जो काय स्पेशल आजचा मेन्यू असेल त्याच्यासाठी. तर आपल्या वहिनी घरी थोडीशी तयारी करून ठेवतील जेवणाची. कारण पतूला आपल्या लवकर जायचं आहे कामावर त्याच्यामुळे. सो बघू आपण काय घेणार आहे ते मी दाखवेनच व्हिडिओमध्ये. तर असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर आणि बघत राहा. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. रात्री काय काय घडणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स कंटिन्यू. आता निघूया आपण. मी जॅक आणि परी आम्ही 3 जण निघालोय डीमार्टला जायला. जातो आता जरा थांबलोय तर आता गरे खातोय. डीमार्ट कॅन्सल करून आलोय रिलायन्सला. बघूया इकडे कसं भेटतंय आपल्याला. डीमार्ट जास्त लांब पडेल म्हणून आम्ही रिलायन्स स्मार्टला आलोय. आणि इकडे सिटी सेंटर पण आहे बॉक्स ऑफिस. आलोय रिलायन्स मॉलला. बघू आपल्यासोबत आहे परी अँड जॅक. सो इकडे जॅक आता पनीर बघतोय. पनीर टिक्का मसाला बनवायचा आमचं डिसिजन आहे. बघू. इकडे ट्रॉली घेतली आहे जॅकने. एवढं घेतलंय. इकडे आमचं झालंय घेऊन. आता आम्ही बिल करतोय आणि निघतोय घरी जायला. सो फायनली आमची डीमार्टची शॉपिंग झाली आहे. सो आता आम्ही निघू घरी जाऊ आणि मग पटापट जेवणाचं आवडू. तिला मस्तपैकी खाऊ भेटलंय. ती तिचं खाऊ एन्जॉय करते आणि आम्ही निघालो आता. घरी मी आणि परी रोडच्या इथून. आणि जॅक थांबलाय दुकानामध्ये काहीतरी सामान घ्यायचं आहे त्याच्यासाठी. ते झालं की तो येईल. मग आपण बघू काय असणार आहे आपली रेसिपी आणि पुढे सेलिब्रेशन. फॅमिली पॅक सेलिब्रेशन. फॅमिली अरे काढू द्यायचं थंड पटकन येऊन. सो इकडे वहिनी आणि दादांनी फॅमिली पॅक आणलाय. इकडे परू खाते आणि मला पण भरवले. आता छान वाटलं. टेस्टी होतं.
अरे था हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जेनी, हॅपी बर्थडे टू यू. स्वतःच खायचं आता. चकमा दिया तूने तो भाई. केकच दिसतो. ए चला मला आम्हाला भूक लागली. घेऊया आता. इथंच बसा आपल्या इथं. वहिनी इथंच बसायचं आहे तुझ्यावर. दादा कमॉन. काय म्हटलंस? बाबा इकडे बघ. तू हा कशा करतस? ती तुला भरवत नाही, तू तिला भरवतस. वंशी रावा. हे आहे शाही पनीर. याला मी पनीर मटर टिक्का असं काहीतरी केलं. आणि हा इकडे जिरा राईस आहे, इकडे चपात्या, आणि इकडे आम्ही सगळे बसलोय जेवायला एकत्र. छान वाटतंय फॅमिली सोबत जेवायला बसल्यावर. आणि सगळे एकत्र असल्यावर जरा एक दोन घास एक्स्ट्रा जातात. तर आपण जेवू आणि भेटू. सो आजचा दिवसही संपलाय आणि ब्लॉगही संपलाय. आजचा बड्डेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की सांगा कमेंटद्वारे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलं त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि नेक्स्ट व्हिडिओ काय असणार आहे बघू आपण पुढे. तर असेच कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर आणि व्हिडिओ बघत राहा. मी नवनवीन काही ना काही तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर भेटू. आता सगळं काम वगैरे आवरले आणि आता आम्ही आराम करणार. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.